कदाचित या बालकांना या शब्दांचे अर्थ सुद्धा माहिती नसतील आणि माहितीही नसतील, पण उच्चाराने एक लहर तयार होईल याचा मात्र परिणाम त्यांच्यावर चांगलाच होईल. आपल्या सगळ्यांना माहिती असलेल्याच विषयाकडे आपण जाऊया. माहिती आहे पण आपण त्याकडे वळलेलो नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी आपल्या शाळेमध्ये होत असलेली गोष्ट म्हणजे सायंकाळची प्रार्थना. पूर्वी आम्ही लहान असायचं त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला दिवा लावायचा देवाऱ्यात, शुभंकरोती म्हणायची, प्रार्थना म्हणायची आणि सगळ्यांना सुखी आनंदात ठेव असं सांगायचं. आम्ही सुख आणि आनंद कशात असतं माहिती नव्हतं, आता माहिती झालं. पण खरं बघायला गेलं तर प्रार्थना देवाऱ्यापुढंच का म्हणायची असा प्रश्न पडतो. त्यावेळेला एका गुरूंनी उत्तर छान दिलं होतं, हवा सगळीकडेच आहे, पण आपण टायरीत हवा मारण्यासाठी त्या पंक्चरवाल्याकडेच का घेऊन जातो. आणि त्यानंतर हळूहळू अनेक प्रश्नांची उकल व्हायला लागली. मग आम्ही सायंकाळची प्रार्थना म्हणायला लागलो आणि प्रार्थनेच्या वेळेला मी तरी विचार करायचं की का करायची असते प्रार्थना. आणि स्वतः करत करत मग लक्षात यायला लागलं की आत्मिक बळ यानंच मिळतं. आपण सुद्धा सकाळी कामावर जाताना, कॉलेजला जाताना किंवा एक रानात जाताना, कुठेही जाताना देवाच्या पाया पडतो आणि आपण बाहेर पडतो. त्यावेळेला निश्चितपणानं आपल्याला असं वाटतं की परत येईपर्यंतची कार्याची शक्ती जर हरत असेल कुठं, तर न हरता पुढं पाऊल टाकण्याची शक्ती, एक आत्मिक शक्ती आपल्याला, आपण सकाळी पाया पडलो म्हणून आपल्याला देवाने दिली का काय असं वाटायला सुरुवात होते. आणि म्हणून आपण नमस्कार करून जातो. विविध ठिकाणी आपण देवस्थानाला जातो. आपल्याला असं वाटतं की परमेश्वरानं आता आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि आपण फक्त काम करायचं आहे, मग यश येणार. समजूत जरी असली ही तरी सुद्धा याच्यातली शक्ती ही आहे की आपण दर्शन घेतल्यामुळं, प्रार्थना केल्यामुळं आपल्याला यश येणार आहे आणि आपण काम करूया. अरे काम केल्यानंतर आपल्याला यश येतेच ना, ती एक तपश्चर्या आहे. काम करणं ही एक तपश्चर्या आहे आणि म्हणून त्याचं यश असतंच. कधीही आपल्याला काम करताना यश मिळतंच म्हणून आपण करत नाही. काहीही न मिळालेलं कार्य कधीच नसतं, कारण कार्याच्या अंती जे काही मिळतं, अपयश असू दे किंवा यश असू दे, ते मिळतंच. अपयश जरी असलं तर त्याच्यातलं बरंच काही मिळतं, पण न करणाऱ्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून आपण प्रार्थनेला सुरुवात करतो. या मुलांना माहिती नाही की यापासून काय मिळणार आहे, पण निश्चितपणानं सांगतो की ज्यातून जे काही मिळणार आहे ते त्यांना माहिती नसलं तर भविष्य मात्र त्यांचं उज्ज्वल असणार आहे, कारण चांगल्या मार्गावर आहेत हे मात्र निश्चित आहे. मी ध्यान करायला सांगितलं. ध्यान उत्थान नावाचं पुस्तक, तर त्याच्यात ध्यान का करावं सरस्वतीने खूप छान सांगितले. 4 पायऱ्या सांगितल्या त्याच्यातल्या, मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो. त्याच्यातली पहिली पायरी सांगितली की ओव्हर थिंकिंग. या ओव्हर थिंकिंग ट्रबल पासून आपण बाजूला कसं जायचं, म्हणजे अतिविचार करतो. त्याच्यातलं आजकाल इतके विचार मनात गर्दी करत असतात ज्यामुळे माणसाच्या मनावरील सतत एक प्रकारचा ताण जाणवतो. अनियंत्रित आणि गतिशील विचारामुळे माणसाला आयुष्यात अनेक दुःख आणि आजारांना सामना करावा लागतो. यापासून बाजूला जायचं असेल तर ध्यान खूप महत्वाचं आहे. आपण हे विसरलो. आपल्याला ध्यान म्हणजे काय वाटतं, ऋषीमुनींनीच फक्त करायचं असतं आणि मग त्यांना देव प्रसन्न होतो. मला असं वाटतं आपण कामात एकाग्रता लावतो ही एक प्रकारचं ध्यानच आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला जी सफलता मिळते तो निर्माण झालेला पुढं साक्षात असलेला परमेश्वर आहे. आपल्याला सगळ्यांना प्रसन्न होतो परमेश्वर, फक्त गरज आहे त्या कामावर ध्यान लावण्याची. त्याच्यातली दुसरी पायरी सरस्वतीने खूप छान सांगितली, प्रतिक्रिया विलंब. लगेच प्रतिक्रिया नाही
जागरूकपणे प्रतिसाद देणे, यासाठी ध्यान गरजेचं आहे. म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांना ध्यानाची जाणीव निर्माण करून देतो आणि ध्यान करायला लावतो. त्याच्यातली तिसरी गोष्ट खूप छान सांगितली, ती म्हणजे कुठली तर पर्पज ऑफ लिव्हिंग, म्हणजे जीवनाचा उद्देश. जीवनाचा उद्देश काय आहे माहिती नाही ना, बऱ्याच तरुणांना माहिती नाही उद्देश. आम्ही विद्यार्थ्यांना धडे कविता शिकवतो, पण त्या धड्याच्या आणि कविताच्या माध्यमातून उद्देश काय आहे, ते विचार काय आहे, त्या कवितेच्या माध्यमातून कवीनं, लेखकानं आपल्या भावना काय आहेत ते उत्कटपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यात सुद्धा त्या भावना जागृत करायचा प्रयत्न निर्माण केला. त्याच्यातनं जीवनाचा उद्देश काय आहे बघा, की आपण आयुष्यात सर्व काही मिळाल्यानंतरही अपूर्णता जाणवत असेल तर त्याचा अर्थ अद्याप काहीतरी शिल्लक आहे, आणि ते म्हणजे पृथ्वी लक्ष. ध्यान केल्याने आपल्याला हे लक्ष येतं, मनाला अकंप प्रेमळ, निर्मळ आणि आज्ञाधारक बनवतोय. हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि मला असं वाटतं की या पृथ्वीवरचा मुक्काम आपला यासाठी आहे, हे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी. आणि खरंच एक चौथं उद्देश त्यांनी सांगितलं ध्यानाचं, मला हे खूप आवडतं हे उद्देश. ते म्हणजे मी कोण आहे. आपण ओळखायला चुकलोय. आपण चुकलोय याचा अर्थ चुकतोय असं नाही, तर आपण प्रयत्नच करत नाही. आपण असं म्हणतो की शेजाऱ्याला म्हणतो किंवा मित्राला म्हणतो मी तुला चांगला ओळखू नाही, त्याला ओळखण्यापेक्षा आपण स्वतःला ओळखायला पाहिजे की आपण काय आहोत, कशासाठी आलोय आणि काय करतोय याचं आत्मपरीक्षण करणं, ज्याला सिंहावलोकन म्हणतो, ते सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. आणि ध्यानाचं अंतिम उद्देश सरसरीने सांगितल्याप्रमाणे हे आहे की मी कोण आहे हे स्वानुभवाने जाणून घेणे आणि परमोच्च मौनाची अनुभूती प्राप्त करणे हे गरजेचं आहे. हा अनुभव शब्दात मांडणे खरंच केवळ अशक्यच आहे, आणि ते जाणून घेण्यासाठी ध्यान करणं गरजेचं आहे. म्हणूनच 10 मिनिटं असतील, 20 मिनिटं असतील, हे ध्यान खूप गरजेचं आहे. आणि या ध्यानाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. जे तुम्ही बघितलं किंवा बघणार आहात की चुलीवरचा मसूर, अख्खा मसूर आम्ही करतोय, आणि सायंकाळचं जेवण सगळं चुलीवर करताना त्याचा एक आस्वाद वेगळ्या पद्धतीचा आहे. जे आम्ही हॉटेलमध्ये जातो आणि चुलीवरचं बोर्ड बघितला की तिथं थांबून आम्ही जेवतो. खरंच त्या हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला मी सुद्धा जेवताना चुलीवरचं जेवण बघितलेलं असतं, पण आसपास सुद्धा कुठं धूर आलेलं दिसत नाही. बहुतेक त्यांना माहिती नसेल चुलीवरचं जेवण करताना धूर पण येतो त्याच्यातनं. पण इथं आम्हाला स्वतः अनुभवायला मिळतंय, प्रत्यक्षपणे आम्ही ते खातोय. खूप आनंद आहे याच्यात. शिक्षण याचा अर्थ किती मार्क पडतायत हे नव्हे, अभ्यास तर करतोच. तुम्ही आता बघितलं की अभ्यास सुद्धा त्याच ताकदीचा होतो, कारण जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल हे प्रत्येकाच्या वैचारिक शक्तीनुसार असलं तर मार्ग मातून याच्यातच जातो. प्रत्येकाचा मार्ग याच्यातूनच जातो हे निश्चित आहे. अभ्यास, ध्यान, प्रार्थना, मिष्टान्न जेवण नसलं तरी जे आहे ते अगदी चांगल्या प्रतीचं आहे. आणि दूध पिऊन आम्ही आता विश्रांतीला जाणार. रामकृष्ण हरी. आपला अभिप्राय नक्की कळवा. मला ही सगळी ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करायचा. बघा, ही ऊर्जेचा उपयोग तुमच्या अभ्यासासाठी, एकाग्रतेसाठी आहे, आणि याचा उपयोग भविष्यात होणार आहे. बरोबर की नाही? आता याच वेळेला तुम्ही विचार करा ना, याच वेळेला तुमचे जे गावाकडे राहिलेले मित्र आहेत ते काय करत असतील? काय करत असतील सांगा बघूया. एक जण सांगा कोणतं. एक गोष्ट
मोबाईल बघत असतील आणि टीव्ही बघत असतील आणि बाहेर फिरत असतील, टीव्ही बघत असतील, हा बाहेर फिरत असतील, गप्पा मारत असतील, पण या वेळेला आपण इथे एकत्र येऊन प्रार्थना करतो, शुभम करतो म्हणतो, नाही कुठे राहिलेलं हे. याचा अर्थ आपण एका चांगल्या मार्गावर आहे, त्यामुळे आपलं चांगलंच होणार. बरोबर की नाही? मार्ग जर समजा चांगल्या आंब्याच्या बागेकडे जात असेल तर आंबे खायला मिळणार आहेत, आणि मार्ग जर पुढं काटे आहेत, काचा पडलेत आणि पुढे दरीतच पडणार आहे, काय चांगलं होईल का त्यानं? तुम्ही चांगल्या मार्गाला आहात हा आनंद डोक्यात ठेवा आणि शांतपणाने अभ्यास करशीला. भविष्य चांगलं असणार आहे. आणि जी प्रार्थना केली आपण, त्या प्रार्थनेची ऊर्जा आणि निसर्गातली ऊर्जा एकत्र येऊन तुम्हाला ताकद मिळत असते. अंगणात शेजारी पाजारी एकत्र यायचं, घरातली सगळी पोरं एकत्र यायचं आणि चांदणी भोजन करायचं. आता चांदणं कधी उगवलं, सूर्य कधी उगवतोय, कुठं उगवतोय, चंद्र उगवतोय कुठं, आणि आकाशात दिसणं हे दुर्मिळच व्हायला लागलं या सिमेंटच्या जंगलात. आणि आम्हाला मात्र नशीबवान आहोत आम्ही की चांदण्याच्या प्रकाशात आम्ही सगळी भोजन करतोय एकत्र अंगणात बैठक मारून. चुलीवरचं हे रटरटणारा जाळ, उकळी आलेलं दूध हे घेणं, या आनंदाचं मोल मात्र कोणत्याही शब्दात मांडता येत नाही. हे मात्र